रिसॉर्टचे मालक श्री मंगेश शेठ ठाकूर यांच्याकडनं 30,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य झालंय. श्री सुशांत दादा पाटील यांच्याकडनं देखील आर्थिक मदत झाली आहे. प्रथम द्वितीय चषक स्वर्गीय प्रभाबाई गिरीधर माळवी यांच्या स्मरणार्थ श्री रोहित गिरीधर माळवी यांच्याकडनं सौजन्य झालंय. रिद्धी मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर श्री धनंजय बालचंद्र म्हात्रे यांच्याकडनं विनामूल्य मंडप डेकोरेटिंग या ठिकाणी मात्र केली गेली आहे. अक्ष साऊंड अँड इव्हेंट चे प्रोप्रायटर भावेश पाटील यांच्याकडनं डीजे हे मात्र या ठिकाणी आपल्याला सौजन्य केलं गेलंय. मॅन ऑफ दिस सिरीज बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरची ट्रॉफी या ठिकाणी सौजन्य केलंय श्री धनेश्वर कमळाकर वर्तक यांच्या वतीने. संपूर्ण स्पर्धेकरता चेंडू सौजन्य केले श्री प्रणय संतोष पाटील यांच्या वतीने. श्री हेमंत हरिश्चंद्र वर्तक यांच्याकडनं आर्थिक मदत झाली आहे. ससूनगर क्रिकेट क्लबसाठी टी शर्ट स्पॉन्सर झाले श्री पुंडलिक पाटील. पाण्याची व्यवस्था या स्पर्धेकरता केली गेली आहे श्री विनय पाटील यांच्याकडनं. जलसा विला यांच्याकडनं आर्थिक मदत. SGV हॉटेल यांच्याकडनं आर्थिक मदत आणि किनारा डाबा यांच्याकडनं देखील आर्थिक मदत ही आपल्याला झालेली आहे. सर्व दात्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. जेव्हा जेव्हा स्पर्धा असतील तेव्हा डेफिनेटली तुमची मदत ही आम्हाला लागेल आणि ती सढळ हाताने मदत ही तुमच्याकडनं आम्हाला होईल. चला जशी आता सामन्याला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल या आपण ऐकूया प्रतीक कटवार यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो. तर नक्कीच कणई पाय ए आणि जरीमरी पाय असे दोन संघांकित आपण या लढतीमध्ये बघणार आहोत. हा देखील महत्वपूर्ण सामना असेल. कणी पाय ए संघाने नाफीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आव्हान दिलंय जरीमरी पाय संघाला फलंदाजी करण्यासाठी 3 षटकांचा सामना असेल. हा नक्कीच याच सामन्यामधून जो संघ विजय होईल तो मला वाटतं पांजू संघासोबत 2 हात करेल सेमीफायनल मध्ये. चला घाई करायच्या मित्रांनो. पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू गोलंदाज बघूया. जितेंद्रचा पहिला चेंडू बघितला अतिशय चांगल्या रीतीने खेळला तो म्हणजे मुक्तेश आणि फक्त 1 धाव. या 1 धावाने संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलं गेलं. इथं 21-30 जाण्याचा प्रयत्न जरीमारी पाय संघाचा सुरू असेल. बघूया पुन्हा एकदा जितेंद्र पुढचा चेंडू घेऊन. यावेळी नक्कीच चांगला फटका निवडला होता पण शतरक्षक होता त्या दिवशीने. निर्धाव चेंडू जातोय. चांगला चेंडू आणखी एक जितेंद्र यांचा. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज कशा पद्धतीचा मारा करतील. यावेळी समोरच्या दिशेने ओढला. बघूया शतरक्षक आहे. दूरवरून चेज आहे आणि चांगला झेल. अतिशय सुरेख झेल. लॉंग चेस होता पण नक्कीच तो चेस गाठला आणि फलंदाजाला इथून नक्कीच परतावं लागेल. निखिल जास्त काही नाही करू शकले. चला डीजेला मी संधी देतोय. तर बघूया नवीन फलंदाज यज्ञेश मुकादम. जितेंद्र नक्कीच आतापर्यंत 3 चेंडूवर फक्त एकच धाव खर्च केलेत. एक घडी देखील बाद केलाय. बघूया येणारे 3 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन यज्ञेश यांच्यासाठी पुन्हा एकदा एज अँड आणखी विकेट डाऊन. तू चल में आया. कम ऑन डीजे. जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच कौतुक करेन जितेंद्र याचं कौतुक करेन. तब्बल 2 चेंडूवर 2 घडी झेलच्या स्वरूपात बाद झाल्यात. दडपण आहे ते म्हणजे जरीमरी पाय या संघावर. बघूया आता पुढचा फलंदाज त्यांचा कोण असेल. इथून नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. धावा बनवाव्या लागतील. डाव सांभाळायला लागेल नक्कीच.
तन्मय नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण येताना बघू शकता. जर इथून जर विकेटची हॅट्रिक झाली तर राज दौलीकर यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. जितेंद्रला बघूया, सुवर्ण संधी आहे, कारण की आतापर्यंत 2 चेंडूवर 2 घडी बाद जरूर केल्यात. बघूया 500 रुपयांचे मानकरी होतील का. जर विकेट हॅट्रिक झाली तर ह्या मालिकेत वाटते 4थी हॅट्रिक साध्य करणारा हा आणखी एक गोलंदाज असेल. आणि अक्षय दौलीकर यांच्याकडून 1000 रुपये म्हणजे टोटल 1500 रुपये. बघूया सुवर्ण संधी इथे जितेंद्र याला हॅट्रिक चेंडू घेऊन. चांगला फटका, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे दूरवर येईपर्यंत मला वाटतं 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजे 3 धावा पूर्ण. आता मात्र शेवटचा बोल ना, शेवटचा चेंडू या षटकातील अतिशय सुरेख जबरदस्त षटक जितेंद्र यांच्या मार्फत. जितेंद्र देवलीकर अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये करत असताना प्रेस आमच्यामध्ये आमचे मान्यवर राजेश वर्तक साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. बघूया इथून नक्कीच फेकी थोडीशी वाईड आहे, पण फक्त आणि फक्त मला वाटतं एकच धाव, या 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 1 मैदानाच्या संपलाय. 2 गडी तंबूच्या आत गेल्यात. बघूया दुसरं षटक घेऊन गोलंदाज कोण येतोय, कुणावर दाखवतात आत्मविश्वास दुसऱ्या षटकासाठी कर्णधार. नक्कीच 2 फलंदाजामध्ये नक्कीच चर्चा चालन, चर्चा होणं गरजेचं आहे. कारण की पहिल्या षटकामागे धावा बनल्या नाहीत. कमीत कमी 2 षटकामागे 12 चेंडूमध्ये तुम्हाला 20 धावा बनवाव्या लागतील. इथून 3 षटकांचा सामना असेल तरी याच्यानंतर तयारीत राहायचं आहे. पांजू स्पोर्ट्स पांजू काय अफलातून खेळ आजच्या दिवसात या संघामार्फत राहिलेला आहे. आजच्या दिवसातील मोठा शेवटचा सामना खेळण्यासाठी, शेवटचा नसेल त्याच्यानंतर आज फायनल डे असल्या कारण फायनल देखील असेल. पण नक्की सेमीफायनलचे दरवाजे त्यांनी ओपन केल्यात आणि या सामन्यातून कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल तर नक्कीच येणारा काल आपल्याला सांगेल. तर चला जास्त वेळ वाया घालू नका. गोलंदाजी मागवर दुसरं षटक घेऊन गोलंदाज विकी. बघूया विकी आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू नक्कीच हवेमध्ये आहे, नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. बघूया फेकी स्ट्राईक एंडला दिले आणि 2 धावा पूर्ण. बघूया पुढचा चेंडू. ह्यावेळी आणखी एक चांगला चेंडू आणि इथे नक्कीच पारितोषिक येते प्रत्येक विकेटसाठी. अक्षय दवलीकर यांच्या मार्फत 300 रुपये असतील. आणि अभिजित देवलेकरला कॅच जर घेतली तर गिफ्ट देण्यात येईल आणि जर अभिजित गायकर यांनी झेल टिपला, देवलीकर यांनी जर झेल टिपला तर त्यांना मला वाटतं गिफ्ट देण्यात येईल विकी रायकर यांच्याकडून. बघूया पुढचा चेंडू. यावेळी समोरच्या दिशेने झेल खाली आणि यस इथून झेल टिपला गेलाय आणि आणखी एक फलंदाज जाईल तंबूच्या आत. कमॉन खात्यामध्ये पैसे जमा होतील यात काही शंका नाही, कारण विकेट घेतलेले आहे त्यांनी. बघूया नवीन फलंदाज उत्कर्ष मुकादम. बघूया गोलंदाज फिकी अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत जरूर करत आहेत. आतापर्यंत 3 चेंडूवर 2 धावा देऊन 1 घडी बाद केलाय. त्यानं बघूया पुढचा चेंडू. इथून नक्कीच जरीमध्ये पाय संघाला आपला गेअरअप करावा लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. धावा बनत नाही त्या बनवाव्या लागतील. यावेळी नक्कीच वाईड चेंडू असेल, ऑफ स्टंप सोडून जाणार, भरपूर बाहेर चेंडू. पंच आपले नक्कीच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. हाच वाईड बॉल. आणखी 1 धावसंख्येची वाढ. धावसंख्या 7 झाले. एखाद मोठा फटकाला तर नक्कीच या ओव्हरमध्ये 10+ धावा कडे जाण्याची शक्यता आहे.
बघूया पुढचा चेंडू यावेळी नक्कीच काही पे निगा आहे काही पे निशाणा. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जातो. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. उर्वरित 2 चेंडू या षटकातील बाकी आहे. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज उत्कर्ष यांच्यासाठी नवीन आलेले फलंदाज. यावेळी फुल टॉस होता लपेटला क्षेत्ररक्षक एक्झॅक्ट तिथे आहेत आणि आणखी एक घडी बाद आणखी एक विकेट डाऊन. नक्कीच संकटामध्ये आहे जरीमरी पाय संघ. या संकटामधून नक्कीच कुणाला तरी संकटमोचक बनायचं आहे पण नक्कीच ते बनता बनता तेच संकटात पडत आहेत. आणखी एक नवीन फलंदाज मैदानाच्या आत उत्कर्ष यांची जागा भरून काढण्यासाठी नितीन पाटील. बघूया शेवटचा चेंडू असेल. अतिशय चांगली गोलंदाजी होत आहे ती म्हणजे नक्कीच कनाई पाय हे या संघामार्फत अफलातून गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला बघूया शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा संध्या क्षेत्ररक्षक आहेत आणि आणखी एक विकेट. या ओव्हर मधली तिसरी विकेट. तब्बल 3 विकेट्स या ओव्हर मध्ये साध्य केल्यात गोलंदाजाने. षटक क्रमांक 2 संपलेला आहे. धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 7 आणि घडी बाद झाल्या ते म्हणजे एकूण आतापर्यंत 4. 5 आउट झाल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 2 झाले होते. या ओव्हर मध्ये 3 झाल्यात. आता नवीन फलंदाज नितीन मस्तान. तर बघूया शेवटच्या षटकासाठी गोलंदाज रोहन आलेत. नक्की ज्याने 3 झेल आतापर्यंत टिपल्यात. बघूया रोहन यांच्यावर शेवटच्या षटकासाठी विश्वास दाखवलाय. बघूया पहिला चेंडू घेऊन चांगला फटका आहे. तर आमच्यामध्ये विकास तुलासकर साहेब उपस्थित झाले. आम्ही त्यांचं देखील या संपूर्ण आयोजनात हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. सर या इथं तुमच्यासाठी राखीव खुर्च्या आहेत. इथून पहिल्या चेंडूवर मला वाटतं घडी बाद होत आहे. तर बघा गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. जर इथून विकेट हॅट्रिक घेतली तर रोशन पाटील यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. नक्कीच आव्हानं तर लागलीच जातील कारण आता मात्र सर्व महत्वपूर्ण सामने असतील. इथून विकेट्सवर विकेट 7 आहेत. आतापर्यंत 6 विकेट तंबूच्या आत गेलेले आहेत. नक्कीच पार्टनरशिप करायची आहे पण ते होताना दिसत नाही. वाटतं येस पहिलं विकेट एक धावसंख्येवर 2 विकेट गेली. त्याच्यानंतर तिसरं विकेट 6 धावसंख्येवर, चौथं विकेट 7, 5वं विकेट देखील 7 आणि 6वं विकेट 8 धावसंख्येवर. म्हणजे 8 रनावर आतापर्यंत तुमची मला वाटतं 6 विकेट पडलेल्या आहेत. बघूया सुशांत आलेले आहेत नंबर 8 वर. बघूया रोहन आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्रायगेनला ते म्हणजे नितीन. यावेळी नक्की स्वीप शॉट खेळायचा होता पण नक्की चेंडू अतिशय जोरात जातोय. मिस होत आहेत गोल फलंदाज. तर यस पैसे आमच्यापर्यंत जमा झाले आहेत. टचच्या गोलंदाजाने 3 विकेट घेतले होते.
विकास तुलसकर साहेब आणि त्याचप्रमाणे चेतन पाटील या साहेबांचं आमच्या मध्ये मला वाटतं आगमन झालं. आम्ही त्यांचं संपूर्ण या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. सर या इथं गोलंदाजाचं कौतुक करेन. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत होत आहेत. आतापर्यंत नक्कीच 2 आणखी निर्धाव चेंडू, वारंवार निर्धार चेंडू फेकत आहेत फलंदाज. यावेळेस नक्कीच ऑफस्टॉम सोडून जाणारा चेंडू आहे आणि अवांतर धाव, आणखी 1 धावसंख्येची वाढ. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती म्हणजे 9 धावा. नक्कीच आता काहीच कान मंत्र जरूर देत आहेत. बघूया पुढचा चेंडू घेऊन. यावेळी जबरदस्त चेंडू संपूर्णपणे ब्लॉक झाले होते. आणखी 1 निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. नक्कीच थोडेसे खताश असतील ते म्हणजे जरी मध्ये पाय याच्या डगआउट मध्ये धावा बनल्या गेल्या नाहीत. कारण महत्वपूर्ण सामना होता 3 षटकामध्ये. ऍटलीस्ट नक्की कुठेतरी 30 आसपास जाण्याचा प्रयत्न करा, पण अद्यापपर्यंत 10. यावेळी नक्कीच आणखी विसरू प्रकारचा काय करत आहेत समजत नाही. फार निर्धाव चेंडू फेकत आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, एखादा मोठा फटका येईल का? बघूया गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन. नितीन मस्तान भरपूर स्ट्रगल केलेले आहेत, भरपूर चेंडू निर्धाव फेकलेले आहेत. यावेळी पुन्हा एकदा अवांतर चेंडू असेल, आणखी 1 धावसंख्येची वाढ आणि आता मात्र धावफलक मला वाटतं दुहेरी आकड्यामध्ये गेलाय. 11 धावा पूर्ण, सॉरी हे 10 धावा पूर्ण. बघूया शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन रोहन. यावेळी आणखी 1 निर्धाव चेंडू. तब्बल 5 चेंडू निर्धाव फेकल्यात आणि एकच फलंदाज नितीन मस्तान. तर 10 धावा बनल्या गेल्यात आणि 11 धावांचं मोठं आव्हान आहे. या 11 धावांना कशा पद्धतीने सामोरे जाईल बघूया. का नाही पाय ए संघ. तर दुसऱ्या इनिंगसाठी मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय मंथन सर यांना. ऐकूया त्यांचा आवाज. तोवर आपण डीजेला संधी देऊया. ऐकूया एक सुमधुर संगीत. यू गए यू आय, कम ऑन डीजे.
स्वागत आणि सन्मान ससूनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने आपण करतोय. सन्मान्य आदरणीय श्री देवेंद्र भाऊ मात्रे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण विकास तुळसकर साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान हा करायचा आहे. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहता. ससूनगर चषक 2025 प्रत्येक वर्षी ही स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आमचे कॅमेरामॅनना मी विनंती करतोय की फोकस करायचा आहे मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. या ठिकाणी विकास तुळसकर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान हा होत असताना आपण पाहताय आमच्या मुख्य स्क्रीनवरती डिका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. चला आता डावाला सुरुवात होते. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. 11चं एक छोटेखानी लक्ष हे आपल्याला पाहायला मिळतंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल. चैतन्य आणि जितेंद्र अशी सलामीवीर आपल्याला ही जोडी पाहायला मिळते. पंचांचा इशारा लेट्स प्लेचा आहे. तो 11 रनची गरज आहे. फक्त 2 शॉट्स. पहिलाच बॉल आपण पाहतोय सेन्सिबल पद्धतीने खेळून काढलाय. ऑफ साइडला चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेला. एक धाव तर घेते. दुसराचा देखील प्रयत्न आहे. तिसरा देखील यावेळेला मात्र आपण पाहू शकाल 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने आपण पाहू शकाल तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 2. आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलोय. यानंतर मात्र ती सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. यातील विजेता आणि त्यांच्या विपक्ष मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल. पांजू स्पोर्ट्स पांजू यातील विजेत्या बरोबर खेळेल आणि त्यानंतर मेगा फायनलचा मुकाबला. यावेळेला मात्र तिसऱ्या पंचांची घेतली मदत. थर्ड अंपायर यावेळेला मात्र आउट करता. येस इट इज गॉन. विकेटचं झालं पतन. विजय शेठ पाटील चषक आज. विजय शेठ पाटील चषक आज. विजय शेठ पाटील चषक आज. बघा गाजूबाई ससूनगर गावामध्ये जय पाटील शेठचं नाव बघा गाजूबाई वसई शहरामध्ये. थँक्यू सो मच. चला नवीन फलंदाज लवकर या. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल होतोय तेजस. दोन ला 1 अशी स्थिती आपल्याला सध्या पाहायला मिळते. यज्ञेश मुकादमच्या विरोधात पहिल्या बॉलवर 2 आले. त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट जाताना पाहायला मिळाली. षटकातील तिसरा बॉल यज्ञेश मुकादम घेऊन तयार. यावेळेला मात्र बॅटचा टॉप एज लागलाय. विकेट किपरच्या अगदी मागे चेंडू जातोय. शॉट थर्डमॅनचा फिल्डर तिथे पुढे आलाय. चेंडूला स्टॉप करतोय. 1 रन जी आहे ती पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 3. एक छोटेखानी लक्ष असलं तरी पण मात्र ती जिद्द, ती ऊर्जा, तो जिंकण्याचा इरादा इथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. ती फायटिंग स्पिरिट ही प्रत्येक खेळाडूच्या अगदी मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले. फलंदाज हळवारपणे चेंडूला खेळलाय. चेंडू जातो पॉइंटच्या क्षेत्रात. 1 रन कंप्लीट होते आहे आणि या 1 रनने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. एक मला आवडलं या टीमचं की लक्ष जरी लहान असतं तरी पण आम्ही सेन्सिबल क्रिकेट खेळण्याला भर देणार, प्राधान्य देणार. मागील मॅच लॅब मध्ये देखील आपण अशाच पद्धतीने हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी म्हणजे वर्तक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पुंडलिक पाटील हे देखील येथे उपस्थित झालेले आहेत आणि ते मात्र त्यांचं स्वागत केलंय या खणखणीत चौकाराने.
धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 8. इथे मात्र चांगला बॉल, धीम्या गतीचा हा चेंडू आणि या डॉटने आपण पाहताय झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 8. निखिल देवळीकर आलेला आहे नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती 3 धावांची अजूनही जिंकण्याकरिता आवश्यकता आहे. पहिलाच बॉल अगदी चांगला पाहायला मिळतोय. एक चिकी सिंगल इथे मात्र घेण्याकरिता फलंदाज अगदी वेगानं पुढे सरसावले. ती एक चिकी सिंगल इथे पाहायला मिळते. या एका धावेने आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 9. जिंकण्याकरिता आता अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉलिंग एंडला फेकी केली, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा यावेळेला पाहायला मिळाला, परंतु तितक्याच तत्परतेने ही धाव इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे 10. मात्र जिंकण्याकरिता एका धावेची आवश्यकता. स्कोर्स लेवल आणि ते फिल्डर पुढे येतात आणि हा झेल टिपला गेला. विकेटचा पतन. यस जिजे. फलंदाज वॉर्मअप करत आहे. जिंकण्याकरता अवघ्या एका धावेची आवश्यकता आहे. बघा प्रत्येक खेळाडूने लक्ष असू द्या, विनिंग मुवमेंट झाल्यानंतर कोणी आतमध्ये सेलिब्रेशन करत जायचं नाही. या आयोजकांच्या वतीने सूचना आहे. आणि इथे रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून आपण पाहू शकाल तर विनिंग शॉट चौकाराच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि इथून आपण पाहिलं तर विजयी संघ विरुद्ध पांजू स्पोर्ट्स पांजू अशी लढत आपल्याला आजच्या दिवसातली सेमी फायनलची पाहायला मिळते. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी मॅन ऑफ द मॅच विकी खरपडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट्स 3 रन त्याने एका षटकामध्ये दिले आणि याच कामगिरीच्या जोरावर विकी ठरलाय मॅन ऑफ द मॅच.